हॅलो स्टुडंट, आज आपण स्टडी करणार एक्झरसाइज 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चनची. विदाउट ॲक्च्युअली परफॉर्मिंग द लॉंग डिव्हिजन ह्या पद्धतीनं करायचं नाही आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग रॅशनल नंबर्स विल हॅव टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन और नॉन टर्मिनेटिंग डेसिमल एक्सपान्शन. खाली जे फ्रॅक्शन दिलेलं आहे त्यांचं डेसिमल फॉर्म म्हणजे त्याचं आन्सर जर काढलं तेही डिवाइड न करता तर हे डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग डेसिमल फॉर्म आहे हे बघायचं आपल्याला. पहिल्यांदा टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म काय ते बघूत आपण. जर समजा एखाद्या फ्रॅक्शनला डिनोमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाइड केलं आणि आन्सर जर अशा टाईपने येत असेल तर हे डिव्हिजन कुठेतरी थांबलेलं आहे. हे डेसिमल फॉर्म हे कुठेतरी थांबलेलं आहे. एक टर्म आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामुळे ह्याला म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म. पण जर समजा एखादं डिव्हिजन करत असताना आन्सर असे येत असेल कंटिन्यू, ह्याला असं लिहिलं जातं आहे किंवा 0.3 रिकरिंगचं सिम्बॉल. तर इथं टर्म पडलेली आहे का नाही, का तर हे थांबलेलं नाही आहे, हे पुढं कंटिन्यू डिव्हिजनची प्रोसेस चालू आहे. आणि इथं डिव्हिजनची प्रोसेस थांबलेली आहे का. ते डिव्हिजनची प्रोसेस ही कंटिन्यू चालू असली परंतु डेसिमलच्या नंतर येणारे डिजिट हे रिपीट येत असतील तर ह्याला आपण टर्मिनेटिंग तर म्हणू शकत नाहीत, कारण टर्म आपल्याला मिळालीच नाही, हे थांबतच नाही आहे. मग अशा याला म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग डेसिमल फॉर्म. पण एखाद्या फ्रॅक्शनमध्ये डिवाइड न करता जर आपल्याला हे ओळखायचं असेल तर कसं ओळखणार. फॉर एक्झाम्पल घेऊत आपण 13/2 दिलेलं आहे. 2ने ह्याला आपण डिवाइड करू तर 2 6 जा 12, 1 उरलेला आहे डेसिमल दिला 2 5 जा 10 आणि डिव्हिजनची प्रोसेस थांबलेली आहे. म्हणजे हे कोणतं आलं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. पण जर समजा मी इथं 10/3 घेतले आणि 3ने डिवाइड करते तर 3 3 जा 9, 1 उरलेला आहे डेसिमल दिला 10 झाले 3 3 जा 9, 1 उरला परत 10 झाले 3 3 जा 9. हे कंटिन्यू चालू आहे, टर्म पडत नाही आहे. तर त्याच्यामुळे हे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल रिपीटिंग फॉर्म आहे. कोणतं फॉर्म आहे. नॉन टर्मिनेटिंग रिपीटिंग फॉर्म. मग असं डिव्हिजन तर आपल्याला करायचं नाही, ओळखायचं तर कसं ओळखायचं. आपल्याला जो फ्रॅक्शन दिलेलं असते P/Q त्याच्यामधल्या डिनोमिनेटरला म्हणजेच Qचे फॅक्टर पाडायचे. काय करायचे. Qचे फॅक्टर पाडायचे. आणि हे फॅक्टर काय असतील, एकतर 2 असेल किंवा म्हणजे टोटली 2च्या भाषेत असतील म्हणजे 2m असेल और 5m असेल और 2m असेल 5m असेल किंवा 2 × 5 ब्रॅकेट m असेल. तर ह्याचं डेसिमल फॉर्म जर अशा ह्याच्यामध्ये येत असेल तर त्याच आपण त्याला म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणि जर असं येत नसेल का तर 2न कोणत्याही नंबरला डिवाइड करा, आन्सर तुम्हाला कुठंतरी डिव्हिजनची प्रोसेस थांबत असते. 5न कुठल्याही नंबरला डिवाइड करा तर डिव्हिजनची प्रोसेस ही थांबणार आहे कुठं ना कुठं. 2 × 5 म्हणजे 10न कुठल्याही नंबरला डिवाइड केलं तर त्यावेळेस ते आन्सर जे येते ते डेसिमलमध्ये टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये येत असं. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 2चं मी इथं घेतलेलं आहे. 5चं घेऊन दाखवते मी. 13/5 5न डिवाइड करा. 5 2 जा 5 6 ला बघा डिव्हिजनची प्रोसेस थांबलेली आहे. त्याच्यामुळे ह्याला टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म्युला जाते. आता 2 × 5m आन्सर घेऊ. 2 × 5 म्हणजे 10. अर्थात कुठल्याही नंबरला समजा 65 आहे आणि ह्याला मी 10न डिवाइड केलं तर 1 नंतर मी डेसिमल देणार, कारण 10न आपण डिवाइड करत नाही. आणि परत इथं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म मिळालेला आहे. आणि असं डिव्हिजन न करता फक्त डिनोमिनेटरचे म्हणजेच Qच्या फॅक्टर पाडायचे. आणि Qचे फॅक्टर 2m असतील किंवा 5m मिळालेले असतील किंवा 2 × 5m ह्याला सेपरेट असेही डिनोट केलं जातं बघा. 2m × 5m असं असेल तर त्यावेळेस त्याचं डेसिमल फॉर्म काय येते आपलं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता बघूत आपण एक्झरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये फर्स्ट दिलेलं आहे 13/3125. फॅक्टर पाडूत आपण 3125. शेवटचं डिजिट युनिट प्लेसचा 5 आहे त्याच्यामुळे 5ने डिवाइड करू. 5 6 जा 5 2 जा 5 5 जा 5 1 जा 5 2 जा 5 5 जा
5 2 जा 5 5 जा 5 5 जा 25 5 1 जा 5 आणि फॅक्टर्स ऑफ आता जर मी फॅक्टर्स 3125 चे लिहिले तर हे 5 किती टाइम्स आलेला आहे 5 म्हणजे 5 म्हणजे फॅक्टर्स ऑफ 3125 आर in the form of 5:m. Therefore 13/3125 decimal form of 13/3125 is terminating डेसिमल फॉर्म आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूत आपण आता. सेवन्टीन अपॉन 8 चे फॅक्टर्स पाडले तर हा 2 चा क्यूब आहे त्याच्यामुळे 2⁻³ लिहिता येते आणि फॅक्टर्स ऑफ 8 आर इन द फॉर्म ऑफ 2⁻m. Therefore decimal form of 17/8 is परत काय आलं टर्मिनेटिंग. थर्ड क्वेश्चन आहे बघा. 64/455 फॅक्टर पडत आपण 455 चे. जर हॉरिझॉन्टल येत असतील तर हॉरिझॉन्टल पाडा आणि जर हॉरिझॉन्टल येत नसतील तर वर्टिकल पाडून बघूत आपण. असे 5 ने डिव्हिजिबल आहे. 5 9 जा 5 1 जा 13 7 जा 7 1 जा 5 × 13 × 7 म्हणजे फॅक्टर्स ऑफ 455 आर नॉट इन द फॉर्म ऑफ 5⁻m or 2⁻m or 2 × 5⁻m. Therefore decimal form of 64/455 is non-terminating repeating. पुढचा क्वेश्चन बघूत आपण. 15/1600 बघा. आता मी 1600 चे फॅक्टर कसे पाडते बघा. 16 × 100. 16 ला मी 2⁻4 लिहू शकते आणि 100 ला मी 10⁻2 म्हणजे 2⁻2 × 5⁻2 म्हणजे थोडक्यात काय झालं तर 2⁻6 × 5⁻2. आता याचं डेसिमल फॉर्म जे आहे ते कसं आलेलं आहे आपलं. Therefore factors of 1600 are in the form of 2⁻m × 5⁻m का. तर इंडेक्स दोघांचे पण वेगवेगळे आलेले आहेत म्हणा. Therefore decimal form of 15/1600 is terminating. आता एक जण असा मनामध्ये आपली शंका निर्माण होऊ शकते की मॅडम इथे तर 2⁻m आणि 5⁻m पण यायला पाहिजे होतं तर वेगवेगळे आलेत मग कसं येईल. तर आपण ह्याला दुसऱ्या मेथडनं करून बघूत बघा. 15/1600 आहे. ठीक आहे ना. तर मी ह्याला काय करते 2 0 काढते 0.15/16 लिहिते. आता 16 ला मी काय करू शकते 0.15 × 2⁻2 काय आलं 2 चा 4 आहे इंटू. आता 5 चा पण मी काय लिहिते इथं 4 × 5⁻4 डिवाइड केले आणि मल्टिप्लाय केले आपण. आता 5⁻4 म्हणजे काय ते 625
15 into 625 upon 10 raised to 5 into 2 10 10 raised to 4. 15 मल्टीप्लाई करू 15 5 जा 125 12 आले 30 plus 2 30 plus 15 5 जा 75 7 आले 30 plus 7 37 3 आले 90 plus 3 93 अपॉन काय आले 10 raised to 4 10 raised to 4 म्हणजे किती झिरो आले 4 तर 4 झिरो मी पाठीमागे येईल झिरो म्हणजे ह्याच्या पाठीमागे मला 4 जण पाहिजे 09375 मग आलं की नाही हे कुठेतरी थांबलेलं आहे त्याच्यामुळे 15 अपॉन ही स्टेप तुम्हाला करायची नाही आहे फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 raised to m आले आणि 5 raised to n आलेलं आहे तर हे दोन्ही इंडेक्स वेगळे जरी आलेले असेल तर ते टर्मिनेटिंगमध्ये कन्वर्ट होत असते हे करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाकीचे एक्झाम्पल आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये बघू